सापळा रहस्यकथा भाग 1. संध्याकाळ व्हायला आली होती. कॉलेज सुटून जवळजवळ 3 तास झाले होते तरी विजय अजून घरी आलेला नव्हता. असं कधी झालं नव्हतं म्हणून त्याच्या आईला आणि बहिणीला काळजी वाटू लागली. विजय तसा काही लहान नव्हता. 10वी पास होऊन 11वीत गेलेला होता. विजय अतिशय अभ्यासू आणि मनमिळावू मुलगा होता. त्याला मित्रही जास्त नव्हते. घर, कॉलेज आणि ठराविक मित्र एवढंच त्याचं सीमित जग होतं. त्याला आजपर्यंत कॉलेज सुटल्यानंतर घरी यायला इतका वेळ कधी झालेला नव्हता. त्यामुळे त्याच्या आईला काळजी वाटायला लागली होती. त्याचे वडील घरी येईपर्यंत वाट पाहण्याखेरीज त्यांच्या हातात काहीच नव्हतं. दोघी मायलेकी विजयसोबतच त्याच्या वडिलांची देखील वाट बघत होत्या. त्या दोघींना असं वाटत होतं कदाचित विजय मित्राकडे गेला असेल. वडील येईपर्यंत घरी येऊन पण जाईल. पण आता कॉलेज सुटून जवळजवळ 3 तास होत आले होते. त्या दोघी चिंतातूर होऊन त्याची वाट बघत होत्या. त्याच्या आईने 2-3 वेळा विजयला फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन सतत बंद येत होता. तिला वाटत होतं कदाचित फोन बंद पडला असेल. मग तिने मित्रांच्या घरी फोन करून विजयची चौकशी केली. मित्रांना देखील विजयबद्दल काहीच कल्पना नव्हती. हळूहळू संध्याकाळ होऊन दिवे लागायची वेळ झाली. विजयचे बाबा कंपनीतून घरी आले. आल्या आल्या विजयच्या आईने त्यांना विजय घरी न आल्याची बातमी सांगितली. त्यांना खूप टेन्शन आलं होतं, कारण आतापर्यंत विजय कधीच न सांगता इतका वेळ बाहेर राहिलेला नव्हता. विजयच्या बाबांनी जेवण न करता त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. ज्या ज्या मित्रांचे नंबर आणि घर त्यांना माहीत होते त्यांच्याकडे ते जाऊन चौकशी करून पाहत होते, परंतु विजयचा काहीच पत्ता लागत नव्हता. पुन्हा पुन्हा ते विजयचा फोन लावत होते, पण फोन सतत स्विच ऑफ येत होता. काय करावे त्यांना सुचत नव्हते. शेवटी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवलं. तिथे गेल्यावर पोलिसांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली. चौकशीत अनेक प्रश्न विचारले. विजयचे मित्र कोण आहेत, त्याला कोणी मैत्रीण आहे का, त्याला काही व्यसन आहे का, याआधी कधी तो बाहेर राहिला आहे का. यावर विजयच्या आईचं एकच उत्तर होतं, नाही साहेब, विजय खूप चांगला मुलगा आहे. मग पोलिसांनी त्या सगळ्यांना थोडा वेळ वाट पाहायला सांगितलं. 24 तासानंतर जर विजय घरी आला नाही तर पोलीस चौकशीला सुरुवात करणार होते. त्यांची तशी प्रोसेस होती. विजयच्या आईचे डोळ्याचे पाणी थांबत नव्हते, कारण विजय हा अतिशय सुस्वभावी मुलगा होता. तो कोणाच्या अध्यात्मध्यात नसे. त्याला मित्रही जास्त नव्हते. काय झाले असेल विजयला? मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ते बरोबरच आहे. त्याच्या आईच्या मनात नाही नाही ते अशुभ कल्पना येत होत्या. दुसरे मन तसं काही होऊ नये असे प्रार्थना करी. मनातल्या मनात तिने अनेक देवांना नमस केले. विजय कुठे असेल, काय करत असेल, संध्याकाळी त्याने काय खाल्लं असेल, असे नाना प्रश्न तिच्या मनात येत होते. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा तिचा धीर सुटू लागला. रात्रभर कोणीच झोपलं नाही. सकाळी उठल्याबरोबर त्याचे बाबा कॉलेजमध्ये चौकशी करायला गेले. कॉलेजमध्ये प्रिन्सिपलला भेटून विजयची चौकशी करू लागले. त्या ठिकाणी त्यांना नवीनच गोष्ट समजली. बरेच दिवस झाले विजय कॉलेजला आलाच नव्हता. त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता, कारण तो कॉलेज बनवणाऱ्यांपैकी नव्हता. पण शिक्षकांवर विश्वास ठेवणं भाग होतं, कारण त्याची हजेरीच लागलेली नव्हती. त्याचबरोबर त्यांना एक गोष्ट समजली की विजयचे जे अगदी जवळचे मित्र होते ते देखील त्या काळात ॲब्सेंट होते. सुन्न होऊन ते घरी आले. जवळच्या नातेवाईकांकडे चौकशी करू लागले. कोणाचकडे तो गेलेला नव्हता. काय करावं त्यांना काही सुचत नव्हतं. एकच चिंता त्यांच्या मनात येत होतं की विजयचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना. निराश होऊन ते घरी आले तर घरी त्यांना एक भयानक बातमी ऐकायला मिळाली. विजयचे वडील घाईघाईने घरी आले. विजयची आई ओक्साबोक्शी रडत होती. विजयचा मोबाईल घरामध्येच होता, पण त्यामध्ये सिम कार्ड नव्हते. अजून नवीन गोष्ट म्हणजे त्याच्या पुस्तकांमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. मी जीवनात अयशस्वी झालेलो आहे. माझे जगणे म्हणजे सगळ्या घराला एक कलंक आहे. जर मी जिवंत राहिलो तर सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल. मी हा जो काही निर्णय घेतला आहे तो खूप विचार करून घेतलेला आहे. माझ्यासारखी संकटाची कोणावरही सावली पडू नये ही परमेश्वराजवळ प्रार्थना. मला क्षमा करा. मी कोणाला चुकी ठेवू शकलो नाही.
ताईला भरपूर शिकवावे आणि मोठे करावे. सर्वांना माझा शेवटचा नमस्कार. आपला विजय. चिठ्ठी वाचून विजयची आई तर हंबरडा फोडून रडू लागली. कोणालाच काय करावे सुचत नव्हते. विजय कुठे आहे, त्याचे काय झाले आहे, कोणालाच काही माहीत नव्हते. विजयच्या वडिलांनी ती चिठ्ठी आणि तो मोबाईल घेऊन पोलिसांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ते पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी इन्स्पेक्टर जाधव ड्युटीवरती होते. त्यांनी विजयच्या वडिलांची सगळी गोष्ट ऐकून घेतली आणि मिसिंग कंप्लेंट लिहून घेतली. विजय घरातून नाहीसे व्हायला आता जवळजवळ 24 तास होत आले होते. त्यांना या केसमध्ये वेगळाच संशय यायला लागला. कदाचित असे तर झाले नसेल ना की विजयने जीवाचे काही बरे वाईट केले असेल. त्यामुळे लवकर हालचाली करण्याची गरज होती. ताबडतोब त्यांनी अगोदर सर्व जवळच्या पोलीस स्टेशनला विजयचे फोटो पाठवून अशी व्यक्ती सापडली आहे का याचा शोध घ्यायला सांगितला. ते स्वतः आपल्या स्टाफसह गाडीमधून विजयच्या घरी आले. विजयच्या घरी आणि आजूबाजूच्या लोकांकडे त्यांनी कसून चौकशी करायला सुरुवात केली. ते ज्यावेळी विजयची चौकशी करत होते त्याचवेळी दुसरे पोलीस विजयच्या एरियात त्याच्याबद्दल माहिती जमा करत होते. जाधव साहेबांनी विजयच्या आईला, बहिणीला विजय कसा मुलगा आहे, त्याचे कोणाशी भांडण झाले होते काय, काही दिवसांमध्ये त्याच्या वागण्यामध्ये काही बदल झाला होता का, याबद्दल खूप बारकाईने प्रश्न विचारले. विजयच्या आईचं आणि वडिलांचं असं म्हणणं होतं की विजय हा अतिशय सुस्वभावी, प्रामाणिक, अभ्यासू आणि शांत स्वभावाचा मुलगा होता. त्याला जास्त कोणी मित्रही नव्हते. शाळेत जे मित्र सोबत होते तेच कॉलेजमध्ये त्याचे मित्र होते. त्यांच्या व्यतिरिक्त त्याची कॉलेजमध्ये कोणाशी जास्त ओळख नव्हती. मग जाधव साहेबांनी त्याच्या मित्रांची नावे आणि पत्ते विचारले. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांना पडला होता की जर विजय हा अतिशय अभ्यासू मुलगा होता तर तो बरेच दिवस कॉलेजमध्ये का गेला नव्हता, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की सध्या विजय कुठे आहे हा. त्यांचा इतर स्टाफ जेव्हा एरियामध्ये विजयची चौकशी करत होते त्यावेळी बहुतेक प्रत्येक जणांनी विजय हा अतिशय चांगला मुलगा असल्याची ग्वाही दिली. त्याच्या नाहीसे होण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. फक्त बिल्डिंगचा वॉचमॅन म्हणाला, सर, माझ्या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल की नाही माहीत नाही, पण मागच्या 8 दिवसांपूर्वी एका रात्री साधारण 11 वाजता विजयला 2 मुलं भेटायला आली होती. त्याचवेळी विजयला कोणाचा तरी फोन आला होता आणि विजय रागारागाने मुझे धमकाओ मत, ब्लॅकमेल मत करो असं बोलत होता. नंतर 3 जण बराच वेळ बोलत बसली. नंतर ते निघून गेले. अच्छा, जर त्या मुलांचे फोटो दाखवले तर तू ओळखशील? इन्स्पेक्टर जाधवांनी विचारलं. हो साहेब. ठीक आहे, तुझा नंबर देऊन ठेव. विजयचं आतापर्यंत कोणाशी भांडण झालेलं नव्हतं. त्याला कोणतेही व्यसन नव्हतं. मग विजय का नाहीसा झाला असावा याबद्दल जाधव साहेबांना खूप आश्चर्य वाटत होतं. त्याचवेळी त्यांच्या फोनची रिंग वाजली. सर, गावाच्या बाहेर एका पडक्या किल्ल्याच्या खाली एक 18-20 वर्षांच्या मुलाची बॉडी सापडली आहे. आपण ताबडतोब या. फोन ऐकल्यावर का कोणास ठाऊक जाधव साहेबांच्या मनात एक अशुभ पाल चुकचुकली. हा विजय तर नसावा ना? परंतु त्यांनी त्या विचाराला दूर सारले आणि सावरून ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही निघतोच. विजयबद्दल काही माहिती समजल्यास आम्हाला ताबडतोब कळवा असं सांगून ते तातडीने गाडीत बसून निघून गेले. क्रमशः लेखक दत्ता जोशी. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.